नांदेड येथे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते महसूल क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं आहे। जवळपास 2 ते 3 दिवस ह्या क्रीडा स्पर्धा चालणार आहेत। दरम्यान या महसूल क्रीडा स्पर्धांमुळे मात्र सर्वसामान्य शेतकरी असतील, मजूरदार असतील, विद्यार्थी असतील यांचे टेबलवरची होणारी कामं मात्र कुठंतरी अडखळलेली पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जे घरकुलधारक आहेत त्या घरकुलधारकांना रेती जी आहे ती योग्य दरात उपलब्ध होत नसल्याचं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। सरकारकडून मिळणारं इरमिन अनुदान ज्यामध्ये जवळपास 1,20,000 अनुदान हे शासनाकडून मिळतंय, तर या ठिकाणी रेतीचे जे दर आहेत ते मात्र गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। जवळपास 3 बरासची जर आपल्याला रेती खरेदी करायची असेल तर शासकीय दरानुसार ती न होता जवळपास 50 ते 60,000 रुपये एका गाडीसाठी मोजावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचमध्ये आता गोदापात्रातून होणारा जो काही बेसुमार रेती उपसा आहे त्यामुळं मात्र या ठिकाणचे गोदापात्रा शेजारी राहणारे जे काही खेडे आहेत त्या खेड्यातील ग्रामस्थ मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी महसूल प्रशासनावर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतोय। काय सांगणार, महसूल प्रशासन या अवैध उपशाकडे लक्ष करत नसल्याचा आपण आरोप करत आहे। कोणत्या पद्धतीचा रेती उपसा सुरू आहे सध्या? अवैध रेती भरपूर होत आहे। इथून रहाटी इथून असो किंवा पिंपळगाव असो या ठिकाणाहून जवळपास 150 ते 200 गाडी रोज गाडी तिथून अवैधरित्या रात्रीला रेती चोरी होत आहे। 150 ते 200 गाडी रात्रीच्या वेळेस दिवसाच्या असो किंवा लाईनवरल्या गाड्या पण आहेत त्याच्यामध्ये, ते आपल्या बाहेर जातात। नांदेड जिल्हा सोडो, नांदेड असो किंवा परभणी असो याच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये रेती वाहतूक होत आहे लाईनवरल्या गाड्यामधून। रेती वाहतुकीचा नियम किती आहे? उत्खननाचा त्याचा काही कालावधी काय ठरलेला आहे ना? त्याचा कालावधी सकाळी म्हणजे 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत रेती काढायचा, डेपोला नेऊन टाकायचा त्याचा हे आहे कालावधी आहे। आणि मला वाटतं 31 मार्चपर्यंत काहीतरी टेंडर आहे त्याचं, पण ते आम्ही कुठं टिप्परवालं कुठं हे काढायला गेलं तर कुठं निघत पण नाही येते। सगळं सिस्टम यांचंच आहे, सगळं डेपोवाल्यापासून जवळपास कर्मचाऱ्यापर्यंत सगळं सिस्टम यांचंच आहे। आम्ही कुठं पावती काढायला गेलं तर आमच्याच्यानं पावती पण निघत नाही येते। मग या रेती उपशाचा आका कोण आहे असं आपल्याला म्हणायचं? या रेती उपशाचा आका म्हणजे महसूल प्रशासनच आहे ना, महसूल प्रशासन। महसूल प्रशासनामधले सुद्धा अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आपलं बोललं जाते। कोण अधिकारी आहेत, काही नाव माहिती? याच्यामध्ये वडचकर साहेब असतील किंवा SP साहेब असतील, PI साहेब असतील, हे सगळे आहेत याच्यामध्ये इन्व्हॉल्व। इतरही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय सांगाल काय आरोप आहे तुमचा आणि महसूल प्रशासनानं कोणती कारवाई करणं अपेक्षित आहे? महसूल प्रशासनाचं जर बोललं गेलं, राहटी या ठिकाणाहून धक्का डेपो चालते। डेपोचा असा नियम आहे, राहटीहून माल काढणे, ज्या गाड्याला GPS असणे, वाघीला टाकणे, वाघीला टाकल्याच्या नंतर ज्या गाडीला इन्व्हॉइस मारून ते गाड्या फॉरवर्ड झाल्या पाहिजे बाहेरगावी। आणि जे लोकलच्या जे गाड्या आहेत, लोकलच्या गाड्याला अजिबात चालू देत नाहीत। त्यानं वसमत तालुक्यातल्या गाड्या येतात, 50-50 हजार रुपये हप्ते देऊन ते चालवतात। आणि लोकलच्या गाडी तुमचं एक तर डिपो सुरळीत नाही, डिपोचा माल त्यानं सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत डिपोला आणून टाकला पाहिजे। मग लोकलच्या जे गाड्या आहेत ते डिपोतून तरी चालल्या असतील ना, डिपोतून सुद्धा चालण्यासाठी त्यानं आम्हाला मार्ग मोकळा करून देत नाहीत, असा त्या डिपोचा नियम आहे सर। आणि अवैध धंदा 6च्या नंतर राहटीचा टोटल बाहेर जिल्ह्यामध्ये माल जाते। अवैध उत्खनन होत असल्याचा आपण आरोप करत आहेत। बरेचसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकसुद्धा ह्याच्यात सामील असल्याचं बोललं जातं, शस्त्र बाळगले जातं असा आरोप होतो। हो, रात्री जेव्हा गाड्या अडवल्या होत्या तेव्हा जे गाडी मालक म्हणा, गाडीचे ड्रायव्हर कोणी असतील ते त्याचे सहकारी, कोणी कोयता आणा म्हणे, कोणी खंजीर आणा म्हणे, अशा पद्धतीनं तिथं बातचीत चालू होती त्या लोकांची। पिस्तुलाची भाषा बोलली जाते? हो, बोलली जाते। रात्री बोलल्या गेले पिस्तुलीची भाषा। काय मागणी आहे? अंधारामध्ये कोणाचा पेस आम्हाला दिसला नाही, पण रिव्हॉल्वर काढा, कोयता काढा, खंजीर काढा, अशी गोष्टी होत्या। आणि जवळपास 3 तास पोलीस प्रशासन तिथं आलेलं नाही। SP पासून PI पासून DYSP पर्यंत सगळ्याला फोन लावले गेले। कालच्या तारखेत रात्रीची घटना आहे का? काय घडलं होतं नेमकं? काय घटना प्रकार? नेमकं काहीच नाही, ते जे ग्रामस्थानिक जे लोक आहेत ते सगळ्यांना बघ अवैध धंदे जे चालवलेत त्याची पावती कुठं आहे, या टाईमला गाड्या कसं काय, दिवसा गाड्या चालायला पाहिजे अशी विचारपूस केली होती। रेती वाहतुकीचा वेळ हा दिवसाचा आहे, मात्र रात्रीच्या कालावधीमध्ये मग ह्या ज्या दाट अंधारामध्ये हा रेतीचा अवैध धंदा चालू आहे, त्यामुळं सर्वसामान्याला मात्र मोठा त्रास होताना पाहायला मिळतो। काय घटनाक्रम आहे रात्रीचा आणि कोणत्या पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यात सामील झाल्याचा आरोप होतो? नेमकं काय प्रकरण आहे इथे? एकंदरीत सगळेजण एक होण्याचं कारण एवढंच आहे
आमचं म्हणणं एवढंच आहे, जे काय असेल नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. नियम असा आहे की शासकीय डेपो आहेत त्यांनी इथे रागी इथे माल आणून स्टॉक करणे, अवैध रेती कोणाला देऊ नये. आमचं इथे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी जे काय आहे शासनाने नियमात करावं. रात्रीचा नेमका प्रकार काय घडला होता? किती गाड्या पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या? 6 गाड्या, एकंदरीत 6 गाड्या आम्ही थांबवल्यानंतर प्रशासनाला आम्ही काही लोकांनी आमच्या सहकाऱ्यांनी कॉल केल्यानंतर प्रशासनाला यायला थोडा वेळ झाला. काही लोकांनी आमच्या काही नेत्या लोकांनी कॉल केला, त्यानंतर आली. नाहीतर आमचा कॉल कोणी उचलायला पण तयार नव्हतं. आल्यानंतर काही गाड्या तलाठी म्हणा मंडळ अधिकारी साहेब आले, त्यांनी गाड्या नेऊन कारवाई केलेली आहे. आता जे काय समोरचं आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल. डेपोला रेती जमा होत नाही का? डेपोला माल स्टॉकच करत नाहीत ना. त्यांना डेपोला माल टाकलं तर त्यांना किती 1,500 ब्रास हे ना पैसे भेटणार. इथं विकले तर 4,000 भेटायलेत ना पैसे. कारण शासकीय नियमावलीनुसार जे काही रेती डेपो आहे त्याच्यावर रेती जमा करणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणाहून रीतसर महसूल प्रशासनाकडून मिळणारी जी काही 1500 म्हणजे 1,500 रुपयाची जी काही रीतसर पावती आहे ती पावती भरून प्रतिबरासप्रमाणे देणं अपेक्षित आहे. मात्र अवैध या रेती उपशामध्ये जी काही मोठे मासे आहेत त्याच्यामुळं अडकल्यामुळं सामान्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो. काय सांगणार? आता जरी आम्ही शासकीय डेपोची जरी पावती काढली तरी डेपो चालक हा गाडी भरून देत नाही. त्याचे अनेक काही कारणं, आमची मशीन खराब झाली, आमचा कॅमेरा चालत नाही, आमचा काटा चालू नाही, आमचे असे कितीतरी या काही लोक आहेत. मी स्वतः गाडी चालक आहे. मी फक्त शासनाची प्रायोरिटीनुसार चालणारा गाडीवाला आहे. मी शासनाच्या नियमाप्रमाणेच चालतो, पण चालूनसुद्धाही मला कुठल्याच पद्धतीची रेती भेटत नाही. मी शासकीय 14,000 रुपयाची 5 ब्रासची रॉयल्टी काढूनसुद्धाही कुठलाच मार्ग मिळत नाही. निश्चितच, कारण ही रेती ब्लॅकमध्ये म्हणजे प्रतिब्रास जे 1,500 रुपयाप्रमाणे चालते ती 4,000 5,000 रुपये प्रतिब्रास देऊन या ठिकाणी ब्लॅक मार्केटमध्ये विकल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ग्रामस्थांना नेमका कसा त्रास होतो आहे आणि ही वाहतूक किती दिवसापासून चालू आहे? ही जवळपास 2 वर्ष झालं असेल, 2-3 वर्ष, 1 वर्ष झालं. रात्रीच्या वेळेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक फिरत आहेत, कोयता वगैरे हे ची भाषा बोलल्यात. रात्री 1-2 फोन केले ते, आता ज्यांच्या गाड्या पकडल्या त्यांनी कोयते आणा, काय आणा, असं तलवारी आणा. महसूल प्रशासन याच्यामध्ये कसं अडकलेलं आहे? काय आरोप आहे तुमचा? तर महसूल प्रशासन म्हणजे तहसीलदार साहेबाला फोन केला काही जणांना, तर ते म्हणले वरिष्ठाला फोन लावा असं म्हणू लागले. आणि लोकलच्या जे गाड्या आहेत ते ताबडतोब न्यायला येतात. समजा काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे? या अवैध बंद व्हायला पाहिजे आणि नियमानं चालायला पाहिजे, रीतसर चालायला पाहिजे. 100-100, 150-150 गाड्या रात्रभरामधून धक्क्यातून चालतात राटीच्या. एका धक्क्यातून किती चालणार? 150 गाड्या चालतात. 150. काय मागणी आहे? सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत आहे. शेतकरी प्रवर्गाला संध्याकाळी शेतीकडे जाण्यासाठी खूप भीतीचं वातावरण आहे. त्याच्यामुळं नियमानुसार चालायला पाहिजेत. बाहेर जिल्ह्यातून खूप गाड्या येत आहेत. त्याचा खूप अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? महसूल अधिकाऱ्यांनी इथं घाटावर येऊन पाहणी करून सहकार्य करायला हवं. महसूल प्रशासनानं याच्यावर अंकुश ठेवणं आवश्यक आहे. कारण जो घाट आहे तो किती वेळात चालतो, त्याच्यामधून किती उत्खनन होते आणि किती महसूल जमा होतो, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं महसूलचं काम आहे. इतरही काही लोक आपल्यासोबत आहेत. हे JCB चालवणारे हे गृहस्थ आहेत. काय सांगणार नेमका काय प्रकार घडला होता आणि कोणत्या पद्धतीचे गुन्हेगारी लोक फिरतात असं आपण सांगता? आपण JCB चालवतो सर. सकाळी फोन लावले बाद सर JCB आणि टिपर तुझं रोडला कसं आहे ते बघतो म्हणले. तसं कोण बोलत होते? मनजित सिंग महाराज. ते कोण आहेत? धक्केवाले येतं मराठीचे जे धक्का मूळ येतं का त्यामुळे. कशामुळे हे बोलत होते? रात्री त्याच्या गाड्या अडल्यामुळं आमच्या डिपूच्या गाड्या काऊन अडल्या काय नाही. महसूल प्रशासनातील अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व असल्याचा आपण आरोप करतायत. कोण अधिकारी आहेत आणि कोणत्या पद्धतीने इन्व्हॉल्व आहेत? या ठिकाणी गोदावरी पात्रातील जे उपसा सिंचन होत आहे रेतीचा, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनपासून जे मंडळ अधिकारी असो, वडतकर साहेब असो, दळवी साहेब असो, SP साहेब असो का कोणी बी असो, या ठिकाणी कोणताही प्रशासक असो, पण यांनी एवढी मॅनेजमेंट लावलेली की शेंड्यापासून जे बुडापस्रोक जे स्थानिकच्या कर्मचाऱ्यापासून जिल्हा लेवलच्या कर्मचाऱ्यापर्यंत मॅनेज ठेवलेलं आहे. आणि त्या व्यवसायामध्ये वडतकर साहेब पार्टनर असे आहेत असं दिसून आले की
की रात्रीच्या फोनवरून आम्ही जो फोन केले, आम्हाला 4 तास रोडवर थांबवल्याच्या नंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न भेटता आम्हाला यायलेत 4 तास लावले, 4 तास थांबूनसुद्धा आलं नाही. त्या प्रकारे 200 ते 250 गाडी अवैध चालत आहे. एका गाडीला जवळपास 15 ते 20 हजार रुपये एका ट्रिपला घेत आहेत. तर 250 गाड्याच्या निदान 3 ते 4 ट्रिप धरल्या तर जवळपास 20 ते 25 लाख रुपये याची अवैध धंदा रोजच्या प्रकारचा आहे. या संदर्भात ज्या काही गाड्या चालतात त्या विदाऊट नंबर प्लेटची गाड्या चालल्याचं असं बोललं जातं आहे आणि गुन्हेगारी लोक याच्यामध्ये शिरकाव केल्याचं 100% विशेष नाही. मी स्वतः बघलेलं आहे. आम्ही जेव्हा आमचे कर्मचारी, आमचे सहकारी मित्र जे आहेत त्यांनी जेव्हा गाड्या अवैध चालल्या त्या प्रकारे अडवलं, अरे कोयता आणणारे, तलवार आणणारे अशा प्रकारची अवैध भाषा बोलून त्याला धमकी शिवीगाळ देत आहेत. तुलाची भाषा बोलली जाते. पिस्तूल रिव्हॉल्वर काढ म्हणल्याच्या नंतर आम्ही काय बोलणार? शेतकरी माणसं काय करणार? शेतकऱ्याच्या हातात काय असते? आम्हाला साधं इळा सोडला तर तलवारसुद्धा आम्हाला वापरायची ताकद नाही. छत्रपती स्वराज्याच्या राज्यात थांबून आम्हाला तलवारीचा अधिकार द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं, कारण की पिस्तूल काढल्याच्या नंतर शेतकरी राजा काय करणार आहे? त्या अनुषंगाने गाडीला कुठलाही नंबर प्लेट नाही, त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे लायसन नाही, त्या ड्रायव्हर पिलेला असतो, ड्रायव्हरची पासिंग नाही. 250 गाड्या येतात कुठलं? स्थानिकच्या गाड्या आमच्या माझी स्वतः गाडी पकडल्याच्या नंतर 2.5 लाख रुपये मी स्वतः दंड भरला. आज रात्री गाड्या लावल्याच्या नंतर 6 गाड्या लावल्या, त्याला दंड किती वापरणार गव्हर्नमेंट? काय मागणी आहे? आमची मागणी आहे की आमच्यावर जशी प्रशासक कारवाई करते, आमची गाडी पकडल्या 5 मिनिटात येते, तर त्यांच्या वसमत आमचा स्थानिकचा तालुका सोडून वसमतच्या गाड्या इथं 250 चालतात, तर त्याच्यावर कुठला कसा का गुन्हा होत नाही? आमच्या स्थानिकचा असून 5 मिनिटात तुमचं प्रशासक येते आम्हाला अटक करण्यासाठी, आमची गाडी पकडण्यासाठी. 6 गाड्याच्या पकडल्याच्या नंतर 4 तास का आल्या नाहीत गाड्या? तर या अनुषंगाने मी सांगू शकतो की या स्थानिक तुमच्या कर्मचाऱ्यापासून जिल्हा कर्मचाऱ्यापासून सगळे मॅनेजमेंट आहेत. हा जो रेती धक्का आहे तो गोदापात्राची पात्र जे आहे नांदेड शहरालगत असणाऱ्या रहाटी या ठिकाणाहून तो धक्का आहे, ज्यामध्ये हे जे ग्रामस्थ जमलेले त्याच्यामध्ये पिंपळगाव असेल, बोरगाव असेल, त्याच पद्धतीनं नाळेश्वर असे जवळपास 10 ते 15 गावातील हे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. आणि महसूल प्रशासनानं या ज्या अवैध रेती वाहतूक आहे त्याच्यावर कुठंतरी अंकुश आणावा असं यांच्याकडून आवाहन करण्यात येईल. कारण शासकीय नियमावलीनुसार ज्या रेती धक्क्याहून हा रेती उपसा होतो तो त्या एका ठराविक ठिकाणी शासनाच्या ठिकाणी जो काही स्पॉट आहे त्या ठिकाणी तो स्टॉक झाला पाहिजे. त्यानुसार शासन नियमावलीनुसार महसूलचा जो नियम आहे त्यानुसार पावती घेऊन प्रतिबरासनुसार 1500 रुपयापर्यंत ती खरेदी व्हायला पाहिजे. ती न करता ती रेती ब्लॅक मार्केटमध्ये नेऊन प्रति ब्रास जो आहे जवळपास 4 ते 5 हजार रुपये दराने हे करून ती गाडी जवळपास 20 ते 25 हजार 40 हजार रुपये दराने विक्री होत असल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो. एवढंच नाही तर ही जी अवैध रेती वाहतूक करणारी जी वाहनं आहेत ते जवळपास 150 ते 200 वाहनं रात्रीच्या वेळेमध्ये जी की नियम डावलून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने चालत असल्यामुळे मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. कारण बाजूला असणारे जी काही शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे, कारण यामध्ये मोठ्या गुन्हेगारी टोळ्यासुद्धा इन्व्हॉल्व आहेत. खंजर, चाकू, कोयते याची भाषा बोलली जाते, पिस्तूलची भाषा बोलली जाते. त्यामुळं संबंधित या गोदापात्रात शेजारीची जी काही गावे आहेत ते सध्या भयभीत वातावरणामध्ये जगताना पाहायला मिळतात. आणि या संबंधित अवैध जी काही वाहतूक करणारे हे माफिया आहेत यांच्यावर तत्काळ कारवाई करावी असं आवाहन यांच्याकडून करण्यात आलं आहे. काय प्रकार आहे नेमकं आणि किती वाहतूक? काल रात्री 11 ते 12 वाजच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे हैवा आणि टिप्पर वाहतूक करणारे निदर्शनास आले. मंडळाधिकारी जगताप साहेब, तलाठी रणवीरकर साहेब आणि पोलीस पथकांनी त्यांच्यावर आज पोलीस स्टेशन लावून कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 14/25 BNS 303/2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आणि ह्याच्यामध्ये एकूण 3 वाळूचे टिप्पर आणि 3 हैवा असा 91,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे. कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारवाई चालू आहे. याच्यामध्ये एकूण 91,05,000चा वाळूचे टिप्पर, हैवा आणि त्याच्यामधील वाळू असा एकूण मुद्देमाल आहे. आणि वाहनाचे चालक व मालक असे एकूण सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महसूल प्रशासनाकडून एखादा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का? नाही, सोबतच एकाच FIRमध्ये ते पण आहेत, सोबतचीच कारवाई आहे. महसूलची आणि पोलिसांची कंबाईन कारवाई आहे. यापूर्वी संबंधित वाळू वाहतूक किंवा त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने त्याचबरोबर महसूल प्रशासनासुद्धा यापूर्वी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत, कारवाई केलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही गस्त वगैरे करतो ते आमच्या निदर्शनास येतं त्यावेळेस आम्ही ते कारवाई करत असतो. आणि यापुढेही मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यात येईल आणि जास्तीत जास्त त्या संदर्भामध्ये
कारवाई करण्यात येईल. महसूल विभागामध्ये आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी अवैध रेतीची वाहतूक आहे. जे काही घरकुलचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये लाख सव्वा लाख रुपये शासनाकडून मिळतात, मात्र त्या किमतीमध्ये रेती उपलब्ध होत नसल्यामुळं जे काही गरीब जे घरकुलचे हे आहेत लाभार्थी आहेत त्यांना अडचणी येताना पाहायला मिळतात. जी कारवाई आहे ती कुठंतरी शिथिल पडते असं आपल्याला वाटत नाही का? कारण जे कठोर जे कारवाई होणं अपेक्षित आहे ते नाही झाली. बिलकुल शिथिल नाही. आपण जर अलीकडच्या याच्यामध्ये बघितलं तर पोलिसांना आम्ही सोबत घेतलेलं आहे. मी स्वतः एस पी साहेबांशी बोललो आहे आणि आम्ही जॉईंटली करतो आहे आणि निश्चितपणे तुम्हाला पुढच्या काळात दिसेलच. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.